मी त्याचं नाव, पत्ता वगैरे विचारते, फॅमिली बॅकग्राऊंड विचारते आणि मग त्याचा आई जो प्रश्न असेल तो. हे बोलतानाच असे आई यायलाच लागतात ते व्हायब्रेशन. आणि मग ती म्हणजे ती लिंक लागते, कनेक्शन होतं आणि मग ती उत्तरं मिळतात. माझा अजूनही असं आहे की एकदा मी पाहिलं मग तुम्ही कुठेही जा आणि आई विचारा, मी सांगू शकतो. हा जॉब छान करेल, सरळ आहे, सरळ मार्गी, म्हणजे 9 ते 6 किंवा 10 ते 6 असा जॉब करणारा सरळ साधा मुलगा आहे. मनामध्ये भीती असते, माझं सिरियल चालेल का नाही, सिनेमा चालेल की नाही, नाटक चालेल की नाही. आणि आता खूप विश्वासही वाढला या सगळ्या विद्यांवरती लोकांचा. ही गॉड गिफ्टेड आहे. मी कुठे शिकलेली नाहीये. ते वडिलांच्या लक्षात आलं, त्यांनी ते वाढवलं, त्यांनी ते जोपासलं. आता मी ते जोपासलं. आई कारण नसताना आता मी 4थ्या माणसाचं बघते, पण मला असं होतं की या माणसाचं हे कुठेतरी बॅक ऑफ माइंड आहे माझ्या. मग तेव्हा ते उत्तर येतं. मग मी सांगून देते फोन करून म्हणून की मला असं वाटतं नाही, मला याला सांगायचंच आहे की तू नगरसेवक म्हणून उभा राहा. तर ते आपणून आलं तर मी सांगते. महाभारतामध्ये जसं संजयला एक वरदान होतं आणि त्या वरदानामुळे तो कुरुक्षेत्रावर जे चाललंय ते बघून फक्त जे चाललंय तसं तो वर्णन करत होता. बरोबर. ती दृष्टी म्हणजे दिव्य दृष्टी. इक्सना स्टुडिओ प्रेझेंट्स आणि कॉस्मोस्टार मीडिया प्रेझेंट्स स्वीट टॉक्स या पॉडकास्टमध्ये तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत. आपण दरवेळी वेगवेगळे टॉपिक्स कव्हर करत असतो, वेगवेगळ्या लोकांशी आपण गप्पा मारतो आणि वेगवेगळे विषय समजून घेतो. त्याच प्रकारे आजचा आपला जो पॉडकास्ट आहे हा थोडासा वेगळा आणि ज्याची डिमांड तुम्ही सगळ्यांनी केली होती त्याविषयी आहे, तो म्हणजे दिव्य दृष्टी. सो ही काय म्हणतात विद्या आहे किंवा मग काय हे नक्की स्किल आहे हे जाणून घेण्यासाठी आपल्यासोबत आहेत सुचिताजी गोडबोले. सुचिताजी नमस्कार. आमच्या स्वीट टॉक्समध्ये तुमचं स्वागत आहे आणि आपण त्यांच्याकडून जाणून घेऊयात की हे नक्की एक्झॅक्टली हे काय म्हणतात क्षेत्र आहे. सो आपण चालू करूयात आजच्या पॉडकास्टला. हो चालेल. ठीक आहे. तर पहिला प्रश्न मला तुम्हाला हा विचारावा असं वाटतो की नेमकं हे दिव्य दृष्टी नक्की काय आणि याची सुरुवात तुमची कशी झाली? दिव्य दृष्टी म्हणजे महाभारतामध्ये जसं संजयला एक वरदान होतं आणि त्या वरदानामुळे तो कुरुक्षेत्रावर जे चाललंय ते बघून फक्त जे चाललंय तसं तो वर्णन करत होता. बरोबर. ती दृष्टी म्हणजे दिव्य दृष्टी. बर असं ते आहे. आता 6 सेन्सही असतो आपल्याला. त्याप्रमाणे काही लोकांना असं होतं की आज बाबा हा माणूस येणार आहे किंवा या माणसाचा फोन येणार आहे, असं होतं. खूप जणांना होतं. पॉझिटिव्ह निगेटिव्ह दोन्ही होतं. ते म्हणजे पण दिव्य दृष्टीच असते. दुसरं काही नाहीये त्यात, असं वेगळं असं काही नाहीये. इंट्युशन आणि हे इंट्युशन पण म्हणू शकता तुम्ही 6 सेन्सला. पण दिव्य दृष्टी म्हणजे हे कळतं एखाद्याबद्दल काय घडणार आहे त्याच्या आयुष्यात, म्हणजे त्याचे बॅकग्राऊंड वगैरे त्यांनी सांगितल्याशिवाय नाही अर्थात, पण यातलं फक्त मी वर्णन करू शकते. म्हणजे हे काही असं कुठेही ठरवलेलं नाहीये कोणाचंही हे हा माणूस आला हे सांगायचं असं होऊ शकत नाही. ओके. ते जसं दिसेल, जसा तो माणूस बोलेल तशी ती मला उत्तरं येत जातात. तुमची सुरुवात कुठून झाली? सुरुवात माझी वयाच्या 9व्या वर्षापासून झाली. अच्छा. हा, वडिलांनी माझे मुकुंद अभ्यंकर ज्योतिषशास्त्र हा त्यांचा विषय होता. त्याच्यामध्ये ते पारंगत होते. वदा भट सारखे लोकांनी येऊन त्यांना डिग्र्या दिलेल्या आहेत कुठलीही परीक्षा न देता. तर त्यांना असं जाणवलं की माझ्यामध्ये काहीतरी आहे. असंच ऐकताना बोलताना त्यांचं ऑब्झर्वेशन होतच आणि माझा अभ्यास होताच कुंडलीचा त्यांना. त्यामुळे त्यांच्या ते लक्षात आलं. त्यांनी ते वाढवलं. मग ओंकार म्हणून एक असं त्यांनी आरसा बनवला होता
ओके. त्याच्यामध्ये ते कॉन्सन्ट्रेट करायला लावायचे हा. आणि मग डोळे बंद करायला लावायचे, मग कोणाला बोलवायचे आणि मग त्यांना प्रश्न विचारायला लावायचे. हा. आता तेवढी आवश्यकता नाही, आता ते जमतं मला, प्रॅक्टिस झाली वर्ष. त्याच्यामुळे आता आरसा बिरसा असा काही लागत नाही. पण मग याचं काय म्हणतात, पहिल्यांदी तुम्ही कुठलं असं दिव्य दृष्टीने सांगितली होती गोष्ट? सांगितलं असं नाहीये, ते बोलता बोलता सांगितलंय. अच्छा. पण ऍज अ प्रोफेशन मी सुरू केलं ते वेगळं आहे, ते फार उशीर आहे तसं. बर. पण 9व्या वर्षापासून माझं हे चालूच होतं. आमचा वाडा होता, त्याच्या शेजारी लागून भिंत होती, आता तुम्ही बसलायत ही भिंत आहे. बर. असं मी म्हटलं ही पडणार आता 8 दिवसात. आणि खरंच तसं झालं. आमचा वाडा रिडेव्हलपमेंटला जाता जात नव्हता. मी म्हटलं नाही अजून 4-5 वर्ष तरी नाही. तसं ते 2006 उजाडलं त्याला. असं आहे. म्हणजे असे मला आठवत आहेत ते असे. बर बर. असे किस्से आहेत. मग आजूबाजूची लोक यायची ज्यांना ज्यांना माहितीये, पण असं वय लहान आहे त्यामुळे असे विश्वासी किंवा असे जे जेन्युइन प्रश्न आहेत ते विचारता यायचे नाही त्यांना. मग नॉर्मल विचारायचे. आपण असं उत्सुकता तर असते प्रत्येकाला की काय बाबा काय, पण थोडस मस्करी होती ती सुरुवातीला. कोणी असं सिरियसली घ्यायचं नाही. पण मग जसं जसं ते डेव्हलप झालं मग मलाही कळायला लागलं अरे आपल्यामध्ये आहे काहीतरी. मग मी जरा भाव खायला लागले, असं होतं ते. मग थोडे पैसे घ्यायला लागले. आधी 51 रुपये होते, मग 250 रुपये. आता तर माझी फी जास्त आहे जरा, पण असं वाढत वाढत गेलं. अर्थात फी घेण्यामागे असं काही फसवणं, लूटमार, बोंदुगिरी असं काहीच नाही. खरं जे आहे ते आहे आणि पूर्ण आध्यात्मिक आहे. म्हणजे याला काही असं मी काय उठून शिकून आले वगैरे असं आहे नाही. ते मागच्या जन्मांचं असेल मला माहित नाही. या जन्मात माझे जे गुरु आहेत धर्माधिकारी, आप्पासाहेब धर्माधिकारी, नानासाहेब धर्माधिकारी, त्यांनी जसं मला हे दिलं हे सुरू कर बाबा, असं मग मी सुरू केलं. तुम्ही मगाशी जसं सांगितलं की तुमचे वडील हे जे होते हे ज्योतिष आणि ऍस्ट्रॉलॉजी मध्ये ते होते. तर मग हे ज्योतिषशास्त्र जे असतं हे आणि तुम्ही जे करता हे दोन्ही सेमच म्हणताय? सेम नाहीये, सेम नाही. हे तो अभ्यास आहे, प्रॉपर अभ्यास आहे, कोणी करू शकतं. पण हे जे आहे इंट्युशन म्हणा, दिव्यदृष्टी, हे सगळ्यांनाच असतं असं नाहीये. बर. हा, पण भविष्य मे बी सेम येऊ शकतं पत्रिका बघितल्यावर किंवा मी सांगितलेलं आहे. पण असं माझ्या लक्षात आलंय की जे तुम्हाला पत्रिकेमधनं नाही समजत अशा कितीतरी गोष्टी या विद्येतनं समजू शकतात. आणि मग लोकांना असं वाटतं अरेच्छा हे तर आम्हाला माहितीच नव्हतं. हो, असं झालेलं आहे. बर. खूप म्हणजे असे अनेक रोग आहेत इथे मी सांगू शकते की नाही तुम्ही काळजी घ्या, नाही तर या वयामध्ये हे होईल असं. मग तुम्ही कधी शिकण्याचा प्रयत्न केला ज्योतिष? मी ज्योतिषशास्त्र शिकण्याचा प्रयत्न केला पण तो फसला माझा. अच्छा. आणि एक न्यूनगंड आहे माझा, होता म्हणूया, पण आता नाही, आता बराच कमी झालाय, पण न्यूनगंड होता त्यामुळे मी ते शिकू नाही शकले. कसला न्यूनगंड? एक तर बोलण्याचा होता, लोकांना समजेल की नाही, आणि दुसरं असं की वय लहान होतं त्यामुळे आपण किती लोक सिरियसली घेतील, काय घेतील हे होतं. त्यामुळे थोडस सुरुवातीला जरा असा हळूहळू हे सुरुवात झाली. जाहिरात अशी नाही केली कुठेही, पण संध्यानंद अग्रवाल साहेब म्हणून आहेत, पाटी लावली होती मी, तर त्यावेळेला ती पाटी बघून ते आले माझ्याकडे. बर. पटवर्धन बागेमध्ये मी तेव्हा बसत होते त्यांच्या बंगल्यामध्ये. बर. आणि ते असं शोधतच होते, त्यांचा संध्यानंद पेपर म्हणजे असाच होता, त्यामुळे ते असे माहित्या किंवा अशा न्यूज वगैरे गोळा करायचे. मग आता जशी आपली चालू आहे
तशीच मुलाखत त्यांनी घेतली. बर. आणि ती त्यांच्या पेपरला त्यांनी छापून आणली 5 जानेवारी 2006. बर. आणि मग तिथून थोडस नाव म्हणा किंवा प्रकाश झोतात म्हणा आले मी. मग सुरुवातीच्या काळात तुम्हाला हे आवडायचं सगळं हे जे असतं? सुरुवातीला नव्हतं आवडत. म्हणजे नॉशियाच होता किंवा ती भीष्म प्रतिज्ञा होती जवळपास. अच्छा. की नाही, मला नाही या क्षेत्रातनं पैसे मिळवायचे नाहीत. बर. का असं? तर वडील होते ते मी पाहिलं होतं त्यांचं वागणं, किंवा ऐन दिवाळीला किंवा सणावाराला पैसे नसायचे आणि लोक मात्र मजा करतात आणि आमच्याकडे काही नाही. म्हटलं हे काही खरं नाही. आणि मग यातनं खूप त्रास व्हायचा किंवा ते सहन करायला लागायचं की अरे समोरच्याकडे आहे आपल्याकडे नाही. म्हणलं हे नाही, आपलं सरळ सरळ आयुष्य पाहिजे. म्हणून मी BCom झाले. BCom सुद्धा माझ्या आईमुळे झाले. अरे वा. गरवारे म्हणणं पुण्यातल्या. नंतर मी ज्ञानप्रबोधिनीमध्ये 7 वर्ष नोकरी केली ॲज अकाउंटंट म्हणून. आणि मग इथे पण कोर्सेस असायचे सगळे कॉम्प्युटर फील्डशी रिलेटेड वगैरे. मग ते पण मला विचारूनच लावायचे. म्हणजे त्यांना माहिती होतं की असं मी करते आणि शनिवार रविवार मी करायचे, त्यांना माहिती होतं. बर. आणि मग असं ती सुरुवात झाली. पण कोर्सेस वगैरे बंद पडले किंवा ठिकठिकाणी कॉम्प्युटरचे कोर्सेस सुरू झाले. मग माझ्या गुरुकडे गेले, तेव्हा ते म्हणले की आता सुरू कर. अच्छा. पण त्याच्या आधी म्हणजे ज्ञानप्रबोधिनीला लागायच्या आधी पण मी गेले होते. की लग्न झालं होतं, परिस्थिती फार चांगली नव्हती, त्यामुळे मी तेव्हाही गेले होते गुरूंकडे, म्हणजे नाना सॉरींकडे, की मी सुरू करू. नाही आता नाही. बर. मग मला नोकरी मिळाली, ती मी 7 वर्ष केली. मग 7 वर्षानंतर म्हटलं आता ते सांगणारच की नाही करायचंय आपल्याला, म्हणजे काय MCom करायचंय किंवा बँकेच्या परीक्षा दे वगैरे असं सांगतील असं वाटलं मला. गेले मी. गेल्यावर ते म्हणलं अगं आता नोकरी कशाला, आता आहे ना तुझ्याकडे ते चालू व्यवसाय म्हणून सुरू कर. बर. म्हटलं माझा आवाज असा लोकांना समजलं पाहिजे, तुला काय करायचंय म्हणे ते बघून घेऊ, तू सुरू तर कर. आणि एकदा नाही समजलं तर 2दा सांग, 2दा नाही समजलं 3दा सांग. अशी ती सुरुवात झाली. खूप एकदम साधेपणाने सुचिताजी एकदम सांगतात, त्यामुळे असं वाटतं. आणि पूर्ण आध्यात्मिक आहे, म्हणजे त्यामुळे मला फार आवडतंय, मी एन्जॉय करते आता. बर. आणि माझी अशी काही स्वप्न आहेत की मला पोलिसांना मदत करायची. अरे वा. नंतर असे काही शेतकरी आहेत त्यांना मदत करायची. बर. किंवा असे काही साठे जमिनी खाली असतात ते पण मला कळतात. बर. पाणी आहे की नाही ते कळतं. बर. एखादी वस्तू हरवली ती सापडत नाहीये ते समजू शकतं. म्हणजे एनिथिंग. मी असं एकही क्षेत्र नाहीये की जिथे ही विद्या जाऊ शकत नाही. बर. असं आहे. पण मग कधी तुम्ही असं काय म्हणतात क्रिकेट किंवा असे सध्या असतात ना सट्टेबाजी वगैरे करतात असे लोक, त्यापासून लांब आहे. बर. मला त्यातही माझ्या वडिलांमुळेच म्हणा, वडील खूप असे राजकीय लोकांना भेटायचे. TN शेषनकडे आम्ही गेलोय. नंतर त्यांचे आवडते अटल बिहारी वाजपेयी होते, त्यांना भेटलोय. अजून त्या या वारल्यामध्ये त्या सुषमाताई स्वराज, त्यांना भेटलोय. पण असं असतं माहिती आहे, अनसर्टन आहे ना, इथे प्रिडिक्शन इथे काम करतं नाही माहित मला. मी लांब आहे. क्रिकेट, सट्टेबाजी, लॉटरी येतात मला असे फोन, ते भरपूर पैसेही ऑफर करतात, पण नाही.
ते क्षेत्र. हा, पण जे अगदी माझ्या जवळचे आहेत की मला असं वाटतं नाही, मला याला सांगायचंच आहे की तू नगरसेवक म्हणून उभा राहा, तर ते आपणून आलं तर मी सांग. असे जळगावचे माझे 2 लोक आहेत की ज्यांना मी सांगितलंय. तो 10वीत होता, म्हणजे अभ्यास करत नव्हता म्हणून आई वडील घेऊन आले. तर म्हटलं 10वी हा डिग्री करेल, हा राजकारणात जाईल, आता तो नगरसेवक झालाय, 5 वर्ष नाही 2दा झालाय नगरसेवक, आता खासदारसाठी उभा राहणार आहे पुन्हा. पण ते मला यायला पाहिजे. मी असं फोर्सफुली तुम्ही विचाराल तर नाही सांगत. प्रेशर मध्ये आलं की नाही? प्रेशर मध्ये मला येणारच नाही. आतून आलं ना तरच मी ते सांगते. किंवा आहेत असे आई जवळचे लोक, त्यांचं काही कारण नसताना आता मी 4थ्या माणसाचं बघते, पण मला असं होतं की या माणसाचं हे कुठेतरी बॅक ऑफ माइंड आहे माझ्या, याने हे विचारलंय बाबा, मग तेव्हा ते उत्तर येतं, मग मी सांगून देते फोन करून आपणून. असं होतं. पण असंही होतं की त्याचा तो प्रश्न नसतो सुद्धा, तरी मी सांगून देते. मी सांगते की आयुष्यात पुन्हा ही वेळ आली तर लक्षात ठेवा तुम्ही. करेक्ट. कारण मी ते सांगितलं नाही ना, मला त्रास होतो. हो, मग ते चांगलं असो वाईट असो. फिजिकल होतो, मेंटल तर खूप होतो. आता सवय झाली म्हणून. पहिले तर खूप, म्हणजे माझे वडील तर असे ज्यूस आणून ठेवायचे, मोसंबीचा. हो, आणि एवढं म्हणजे फिजिकल एक्झर्शन एक वेळ तुम्ही दाखवू शकता, मेंटल एक्झर्शन असं दाखवणार ते मस्त. मग मला एखाद्या सिनेमाला पाठवायचे किंवा खेळायला पाठवायचे, तसं होतं. पण त्याचं एक्झर्शन खूप आहे, निगेटिव्हिटीच असते ना ही एक प्रकारची. त्याच्यासाठी आहेत काही उपाय घरगुती, तेवढे करायचे तुम्ही करता. आतापर्यंत तुम्ही सांगितलं तुमचा प्रवास. आता मला तुम्हाला विचारायचं की हे जी तुमच्याकडे काय म्हणतात शक्ती आहे, आपण असं म्हणूयात, स्किल म्हणूयात, तर याची प्रोसेस काय असते? म्हणजे तुम्हाला ते त्या ध्यानामध्ये गेल्यावर तुम्हाला आधी एक तर समोर माणूस बसायला लागतो, ज्याचं विचारायचं त्याचं. त्याच्यानंतर मग मी त्याचं नाव, पत्ता वगैरे विचारते, फॅमिली बॅकग्राऊंड विचारते, शिक्षण वगैरे जनरल इन्फॉर्मेशन विचारते, आणि मग त्याचा आज जो प्रश्न असेल तो. आणि मग ते बोलतानाच असे काही यायलाच लागतात ते व्हायब्रेशन. आणि मग ती म्हणजे ती लिंक लागते, कनेक्शन होतं, आणि मग ती उत्तरं मिळतात. असंही होतं, आता थोडं लिमिटेड केलंय मी, पण आधी मी सगळं सांगायचे. म्हणजे तुमचा प्रश्न असो नसो. पण आता नाही, आता माझ्या हे थोडस लक्षात आलंय की जेवढी गरज आहे तेवढंच बोलायचं. वायफळ पण बोलून चालत नाही, त्याचाही मग त्रास होतो. समोरच्याला आवडतं नाही आवडतं हा पण एक वेगळा विषय आहे. आणि गरज असेल तर तो विचारेल ना, असं आहे. आता मी पर्सनली कोणालाही बोलवत नाही, आता व्हॉट्सअप व्हिडिओ कॉलवरती मार्गदर्शन करते. त्यामुळे मलाही छान वाटतंय आणि समोरच्यालाही पैसे त्याचेही वाचतात, वेळ वाचतो, आणि मी कम्फर्टेबली सांगू शकते, तोही कम्फर्टेबली विचारू शकतो, सिक्रेसी राहते. खूप म्हणजे या टेक्नॉलॉजीमुळे खूप फायदा झाला. अच्छा. आणि या प्रकारे अजून असे कुठले क्षेत्र आहेत जसं करिअर? 10वी-12वीला तर आधीच खूपच आहे, कारण ती सुरुवात असते कोणाच्याही करिअरसाठी. आणि इथे जर चुकलं ना, म्हणजे आधी असं म्हणणार नाही मी की माझा गायडन्स घेतला म्हणजे अगदी सरळच जाणार बाबा तू, असं नाहीये. पण चान्सेस ऑफ मिस्टेक्स कमी होतात. चुकीच्या मार्गाला गेला मग पुन्हा आला, पण कुठलंही शिक्षण वाया नाही जात. सिनेमा किंवा असं मला हा ते क्षेत्र मला का खुणावतंय मला माहित नाही. 1 वर्ष यापेक्षा जास्त झालं की मला फार वाटतं असं की मी त्या क्षेत्रात काहीतरी, माझी गरज आहे किंवा मी जायला पाहिजे, किंवा तिथे मला काहीतरी टर्निंग पॉइंट आहे.
पण मग या लोकांची तुम्ही मदत कशी करू शकता? कशी करू शकते म्हणजे आता असे काही लोक आहेत की जे स्ट्रगलर आहेत किंवा खूप पैसे घातलेले असतात, पण तरी एक मनामध्ये भीती असते, माझं सिरियल चालेल का नाही, किंवा सिनेमा चालेल की नाही, नाटक चालेल की नाही. आणि आता खूप विश्वासही वाढला या सगळ्या विद्यांवरती लोकांचा. बरोबर. फक्त प्रॉपर गायडन्स देणारी माणसं पाहिजे. आता हे असं झालंय, कोणी उठून करायला लागलंय, ते आपण अवॉइड केलं पाहिजे. की कोण असा आहे कोण असा आहे हे सांगू नाही शकत. आता हे ओळखणंही अवघड आहे खूप, पण तरी कळतं आपल्याला. 2-3 वेळीमध्ये कळून जातं या पैसे घेतोय पण तसे रिझल्ट नाहीयेत वगैरे असं. मग आता समजा मी एखादा सिनेमा काढलेला आहे, मी तुमच्या इथे आलो की मला तुम्ही सांगा की हा, मग त्याच्यासाठी मी तुम्हाला स्टोरी लागेल, नंतर त्याच्यामध्ये कोण कोण आहेत, म्हणजे पात्र कोण आहे, कोण करणार आहे पण लागेल. बर. आणि मग त्यानंतर करू शकतो, प्रश्नच नाही. आणि मग जर काही तुम्हाला असं वाटत असेल की समजा हे नाही बरोबर, जसं तुम्हाला हवंय तसं नाही, मी सांगणार उपाय पण सांगणार, उपाय सांगणार, चेंजेस सांगणार. अच्छा, नक्की सांगणार. अच्छा. मग अशा प्रकारचे तुमच्याकडे काही किस्से आहेत सिनेमा रिलेटेड? असे नाही, किस्से म्हणण्यापेक्षा केसेस आपण की लोक. खरं सांगू का, प्रत्येक केस ही वेगळी आहे सर. म्हणजे त्यातली जसं आपण म्हणतो कोण आवडतंय नावडतंय असं असू शकत नाही. प्रत्येक केस म्हणजे सेमच असतं करिअर, पण तुमचं करिअर माझं करिअर सर्वांचं सेम नाहीये ना. त्यामुळे ते प्रत्येक चॅलेंजिंगच आहे. पण त्यातल्या त्यात एकच आहे, एक माणूस होता की असं वयाने खूप मोठे होते ते, त्यांचे वडील असे खूप असे डॉमिनेटिंग होते, म्हणजे प्रचंड, जणू काही हिटलरच. तर मी त्यांना म्हणलं होतं की आता तुम्ही जवळजवळ 50शीला आलाय, तर आता तुम्ही जेवढं त्या घरात बाहेर पडाल नाही तर अक्षरशः खून होईल तुमचा. या लेवलला मी त्यांना सांगितल्यावर घर सोडलं त्यांनी. मुलाला सांगितलं. कारण थोडं क्रूर वृत्ती होती, हिंसक प्रवृत्ती होती, पण त्याने ऐकलं, कारण त्याची बायका मुलं सफर होत होती ना. त्यामुळे त्याने ते ऐकलं. मग नंतर ते वारले म्हणा, जे वडील होते ते, पण त्याला ते म्हणजे कुणीतरी सांगायला हवं होतं त्याला की बाहेर पड. त्याला पडायचंच होतं, पण असं ढकलायला लागतं ना कोणीतरी, तसं ते ढकलण्याचं फक्त काम केलं मी. एखादं मॅरेज किंवा असं काय म्हणतात, लव्ह मॅरेज किंवा असं प्रेम प्रकरण? हो, ते झालेलं आहे. म्हणजे शंकर महाराज मठ आहे आपल्या पद्मावतीच्या अलीकडे, मुलगा आहे आणि त्याचं पहिलं लग्न झालेलं होतं आणि मग त्याच्याच वरती एक मुलगी राहायची, ती गुजराती होती. पण त्यांचं अफेअर झालं, पण त्यांचे वडील जरा अपोज होते, कारण ती शिकलेली पण जास्त होती, MBA फायनान्स झालंय तिचं, आणि हा काहीतरी डिग्री होती, पण हा पूर्ण आर्टिस्ट आहे. पण ते असं 2-4 वर्ष माझ्याकडे येत होते. मी त्याला सांगायचे, आता तू निर्णय घे बाबा, ती मुलगी तुझ्यासाठी थांबलीये, ती कोणाशी लग्न करणार नाही. पण त्याचं हो नाही असं करून त्याने 3-4 वर्ष घालवली आणि मग लग्न केलं त्यांनी. मी सांगितलं की वडील थोडा काळ विरोधात राहतील, तसे ते राहिले, मग 1-2 वर्षांनी बोलायला लागले. असं ते आहे. एखादा पैशांच्या बाबतीत प्रॉफिट किंवा असं काही किस्सा केस? प्रॉफिट म्हणजे नाव नको घ्यायला आपण खरं, पण एक आहेत मॅडम, त्यांची 2 मुलं होती, मिस्टर वारले त्यांचे, काहीच नव्हतं. आता मुलांना कसं वाढवणार, पण त्यांचं नाव आहे तसं पुण्यामध्ये, त्यांच्या जमीन जुमले होते, पण सगळे लिटिगेशन मध्ये होते. मी म्हटलं मॅडम त्या आणि हायटेड आहेत,
अच्छा. त्यामुळे म्हणजे 6 फूटच्या वर त्या बाईची हाईट आहे. बर. म्हणजे घाबरणारच समोरचा माणूस. म्हटलं एवढी पर्सनॅलिटी दिली देवानी, त्याचा वापर करा मॅडम. जा म्हणलं, लढा तुम्ही, आता कोण आहे तुमच्यासाठी. आणि असं त्या लढायला लागल्या, एक जिंकत गेल्या. त्यातनं त्यांना करोडो रुपये मिळाले व त्यांनी घर घेतलं, बंगला बांधला, मुलांना छान शिकवलं. आता एका मुलाचं लग्न झालंय, एक मुलगा दुबईला व्यवसायात आहे. असं आहे. अजूनही केसेस चालूच आहेत त्यांच्या, अजूनही खूप पैसे मिळणार आहेत त्यांना. आजही मी सांगितलंय, बघू आता. अच्छा. आपण म्हणजे मी इंस्टाग्रामवर मध्ये आपला पॉडकास्ट होणार होता म्हणून काही लोकांना तुम्ही प्रश्न विचारा आम्हाला, आम्ही सुचिता जैन थ्रू त्याची उत्तरं देऊ असं सांगितलं. सो त्याचे 1-2 काहीतरी प्रश्न आम्हाला आले होते. तर मग मला वाटतं पण आता ते घेऊया. पहिला एक जो होता त्यांनी असा प्रश्न विचारलेला आहे की करिअर त्याचं कसं घडेल आणि त्याला फ्युचरची खूप भीती वाटते. तर मग त्याचं तुम्ही काय हे करा. फोटो बघून काय शिकतोय आता? तो आता कम्प्युटर इंजिनिअरिंग मध्ये आहे. कोणत्या इयरला आहे? झालंय आता त्याचं कम्प्युटर इंजिनिअरिंग. एक तर या मुलांनी ना नोकरीच केली पाहिजे, व्यवसाय वगैरे असं हा मुलगा नाही करू शकणार. कॉन्फिडन्स लेवल किंवा त्यांची काय फॅमिली बॅकग्राऊंड असेल आपल्याला माहीत नाही, पण मला तरी नाही वाटत की याने व्यवसायात कधी उतरावं म्हणून. हा जॉब छान करेल, सरळ आहे, सरळ मार्गी, म्हणजे 9 ते 6 किंवा 10 ते 6 असा जॉब करणारा सरळ साधा मुलगा आहे. कॉन्फिडन्स वाढवण्यासाठी त्यांनी मारुतीची उपासना केली पाहिजे, हनुमान चालीसा म्हणलं पाहिजे, मारुती स्तोत्र म्हणलं पाहिजे. आणि सगळ्यात महत्वाचं ना, स्वतःला रोज सांगायला पाहिजे, एवढं आई असं राहून असंच आलेलो असं नाही चालणार. कोणी येईल त्यांना आणि त्याचा डिसएडव्हान्टेज घेतील, मिसयूज करतील, असं खूप आहे या मुलाचं. आणि असं नाही चालणार आहे, बिलकुल नाही चालणार. डोळ्यांचा प्रॉब्लेम आहे यांना, यांनी वेळोवेळी चेक केलं पाहिजे, नाही तर मोठं ऑपरेशन होऊ शकतं इन फ्युचर. आणि वय लहान आहे त्या हिशोबाने तर नक्कीच त्यांनी काही इमिजिएट गोष्टी केल्या पाहिजेत. केल्या असतील तर उत्तम आहे, नसेल तर कराव्यात. आणि नोकरी मिळेल त्यांना. झालंय त्यांचं आता लास्ट इयर झालंय, आता शोधतोय का, पण मग त्यांचे कॅम्पस इंटरव्ह्यू नाही झाले. कॅम्पस इंटरव्ह्यू मध्ये मिळाला नाही. ते कॉन्फिडन्स लेवलच कमी आहे ना, म्हणून आहे. पण होणार आहे या मुलाचं, असं काही नाहीये. ओळखीने वगैरे थोडस प्रयत्न केला ना तर आय एम शुअर मिळून जाईल त्यांना. आता हा मार्च चालू आहे, तर मे एंड किंवा जून फर्स्ट वीक पर्यंत होऊन जाईल. अच्छा, होऊन जाईल. तसं काही नाहीये. म्हणजे तो करून दाखवतो, करून दाखवू शकतो, पण तो बोलून नाही दाखवू शकतो, असं आहे ते. पण हे असं आहे, तुम्ही इंटरव्ह्यू देताना पहिलं बोललंच जातं, तसं आहे. तुमचं नंतर कळते हुशारी. बरोबर. त्याला थोडस जॉब केला येऊन जाईल ते. बायको छान मिळणार आहे त्याला. अच्छा. बायकोमुळे खूप चांगली डेव्हलपमेंट होईल त्याची. म्हणजे बऱ्यापैकी आपण म्हणतो ना, एक सपोर्ट लागतो ना असा. तो पण वेळ अर्थात त्याला अजून लगेच नाहीये. बरं, आय एम शुअर तो पॉडकास्ट आता आपला बघत असेल त्यामुळे त्याला त्याच्या प्रश्नाचं उत्तर मिळालं असेल. आणि मग एकदा जॉब लागल्यावर तो आपल्याला मला पेढ्या आहेत, डायबिटीज आहे मला, पण मी खाईन पेढा. नक्कीच. त्याने फक्त ते मारुती स्तोत्र, हनुमान चालीसा हे नक्कीच म्हणलं पाहिजे, काहीच कारण नाही. आणि स्वतःला रोज सांगायचं की मला जॉब मिळणार आहे किंवा मला चांगला सॅलरीचा जॉब मिळणार आहे. अफर्मेशन हे पण खूप महत्वाचं आहे. म्हणजे मी सांगणं आणि तुमची मेहनतच नसेल
तर किंवा परिश्रम नाही किंवा त्यामागे काही साधना, आम्ही जे काही सांगणार उपाय ते केले नाहीत तर मग मी नाही काही करू शकत. ते फार महत्वाचं आहे. म्हणजे मी असं म्हणत नाही एखादा दिवस नाही केलं समजू शकते, पण फक्त एखादा दिवस नाही करायचं असं आहे. ते झालं, कन्सिस्टन्सी हवी. आणि हे जे उपाय आहेत ना हे फॉर लॉंग लाईफ असे असतात. हे काय फक्त जॉब मिळावा, लग्न व्हावं, मुलं बाळ व्हावी असं नाहीये ते. हा कॉन्फिडन्स लेवल या मुलाचा राहणारच आहे, पण जसं जसं तो मोठा होईल तसं तसं त्याचं पर्सेंटेज कमी होईल. अनुभवाने शिकतो ना माणूस, तसा तो शिकणार आहे. असं होणार आहे आणि ते होईल. तो जॉब करत राहायला येऊन जाईल त्याचा. आता दुसऱ्या आपण प्रश्न एक जो आहे त्याचं म्हणजे त्याचा क्वेश्चन असा आहे की त्याची कन्सल्टन्सी आहे शेअर मार्केट, म्युच्युअल फंड या रिलेटेड. आणि त्याचा प्रश्न असा आहे की मी मागच्या 3 वर्षापासून हा बिझनेस करतोय बट हवं तसं यश मिळत नाहीये. तर त्याचा फोटो आणि यांचं वय किती आहे? 98 आता 25. थोडी घाई केली आहे त्यांनी. म्हणजे इमिजिएट व्यवसाय किंवा असं पटकन मोठं व्हायचंय, पटकन 4 पैसे जास्ती मिळवायचे किंवा असं म्हणणार नाही. वय तर आहे तसं, पण अजून थोडा अभ्यास हवाय. आणि म्हणजे मला असं वाटतं की थोडं सुरुवात केली पाहिजे. एकदम मोठे मोठे क्लायंट्सला कन्सल्टन्सी देण्यापेक्षा छोट्या लोकांपासून तुम्ही एवढेच इन्व्हेस्ट करा. आणि मग म्हणजे असं स्वतःचा ओव्हर कॉन्फिडन्स आहे थोडा. अच्छा, म्हणून थोडेसे प्रॉब्लेम मध्ये आहेत. तो थोडासा न्यूट्रल पाहिजे. बाकी आहे नॉलेज, मी असं म्हणत नाहीये नॉलेज नाही असं, पण शेअर मार्केट ही इंडस्ट्रीज अशी आहे की अनसर्टन आहे. डे टू डे लाईफ मध्ये इकॉनॉमी, पॉलिटिकल सगळ्या इन्फ्लुएन्सवरती किंवा परदेशामध्ये काही घडामोडी झाल्या आणि हे इतकं अनसर्टन आहे की मला असं वाटतं की जरी तुमचा अभ्यास असला कमी येतो, कमी करावं तेवढं कमी. आणि इव्हन दो मी म्हणलं ना की भविष्य किंवा ही विद्या हाही अभ्यास अनएंडिंग आहे. हा कधी संपणार नाही. माणसं जोवर जन्माला येणार प्रत्येकाचं वेगळं आहे, प्रत्येकाचं. जुळी भावंड असली तरी सुद्धा खूप वेगळं असतं. म्हणजे खूप म्हणजे आधी 2 टोकं असतात, एवढं वेगळं असतं. तसं हे शेअर मार्केट नाही, हे नेव्हर एंडिंग आहे. अजून अभ्यास करायला हवा. थोडंसं पेशंटली हँडल केलं ना, आहे हुशारी आहे, पण असं एका रात्री प्रत्येकाचं नाही नशीब जमत. आणि एकदम पैसे नकोत पण आपल्याला. हळूहळू गेलं ना मग खाली पडायची भीती नसते. तेवढं फक्त त्यांनी करावं. बाकी तर बरोबर आहे. अजूनही मला असं वाटतं की थोडा वेळ द्यायला पाहिजे त्यांनी. अच्छा, हा, म्हणजे स्वतःला लगेच खूप मोठं करायला जाऊ नये. हा, बस आहे. होईल यांचंही. त्यांचं आता 98 म्हणजे 25 येते ना वय. आहेत अजून 2.5-3 वर्ष आहेत. 27-28 नंतर आहे यश त्यांना. 27.5 नंतर आहे. अजून आई करतात ते साइड बाय साइड तो करतात आता. आणि मग मेन आहे त्यांचं आता तो आय गेस कुठेतरी जॉबला आहे. हा, जॉब करून केलं बेटर आहे. हा पूर्णपणे नाही अजून, जॉब करून करावं, नुसतं नाहीये ना हे. मग ठीक आहे, मग चालेल, तसंच ठेवावं अजून 2 ते 2.5 वर्ष. आणि मग फुल फ्लेश करायला हरकत नाही. बर आय एम शुअर तो सुद्धा आता पॉडकास्ट बघत असेल तर तुला तुझ्या प्रश्नाचं उत्तर मिळालेलं आहे. आम्ही नाव डिस्क्लोज नाही करू शकत, बट त्याला त्याचा प्रश्न चालेल. आता आपण एक तिसरा आणि शेवटचा एक प्रश्न घेऊयात. तो म्हणजे आमच्या मित्राचा एक फोटोग्राफी रिलेटेड स्टुडिओ आहे
आणि त्याला हवं तसं त्यामध्ये रिटर्न्स नाही मिळत आहेत, त्यांनी लोन आणि बाकी सगळ्या गोष्टी केल्या, त्याबद्दल तुम्ही? मला त्यांना एक विचारायचंय की आपला स्टुडिओ करावा असं का वाटलं त्यांना? म्हणजे काही गरजच नाहीये ना. म्हणजे स्वतःच खड्डा खणलाय बर आणि मग आता मी बाहेर कसा येऊ? बर अजून वेळ आहे त्याला, बर खूप वेळ आहे. किती वय आहे त्यांचं आता? 23 वय आहे. म्हणजे खूप चांगलं आहे खरं. खूप लहान वयात खूप मोठी उडी मारली, पण मग ते असं होतं ना, टेन्शन येतं आणि मग डे टू डे लाईफ मध्ये जे काम चाललंय ते पण अफेक्टेड होतं. अच्छा. कारण बॅक ऑफ माइंड मध्ये तर कॅल्क्युलेशन चालूच असतात. आता तरी त्यांनी ते पार्टनरशिप मध्ये केलंय का? पार्टनरशिप मध्ये कोण आहे पार्टनर? 2 मित्र आहेत. अच्छा, बर, मग ठीक आहे. पण तरी मला असं वाटतं इट्स टू अर्ली. मला असं वाटतं की या माणसाकडे ना खूप पोटेन्शियल आहे, पण असं ना थोडंसं म्हणजे आता काही लोकांचा ओव्हर कॉन्फिडन्स आहे. या माणसाकडे सगळं आहे पण तो दाखवतच नाहीये. थोडंसं शो ऑफ करायला लागतो. आज मी जसं करतेय किंवा मध्ये ते संध्यानंदमध्ये थोडी ॲड टाकली, आता मी इंस्टाग्रामवर ॲड टाकते. माझेही असेच विचार होते, येईल पाठवेल परमेश्वर. थोडंसं ताणून धरायला लागतात काही गोष्टी. आपल्याकडे जेव्हा काही स्किल आहे असं कळलं ना, आणि कलेला मरण नाहीये, खूप पुढे जाणार आहे हा माणूस, खूप पुढे. मोठ्या मोठ्या लोकांबरोबर काम करण्याच्या संध्या मिळणार आहेत. वेळ आहे अजून, पण स्वतःच्या व्यवसायात म्हणजे स्वतःच्या स्टुडिओमध्ये यश यायला इन्व्हेस्टमेंट बरोबर आहे. सुंदर केलंय, म्हणजे मलाही आश्चर्य वाटलं बघून. पण थोडंसं पुढे पुढे करा ना. स्वतःचं मतलब नको साधायला. कायम तुम्ही दुसऱ्यासाठी अवेलेबल असता असं नाहीये, आणि देतात. मी हे पाहिलंय. तुम्ही मागितलं ना मिळतं, तुम्ही नाही मागितलं तर कसं आपण कोण देणार आहे तुम्हाला? तुम्ही बोला ना, बोललं पाहिजे. ते बोलतच नाहीयेत. करेक्ट. बोललं येऊन जाणार आहे, काही अवघड नाहीये. बोललं पाहिजे सर, कारण बोलल्याशिवाय भीक सुद्धा मिळत नाही. अक्षरशः बघतो आपण ते आपल्या जवळजवळ येऊन आपल्याला सांगतात द्या म्हणून. आणि हे तर आपण आठ व्हायला पाहिजे या केसमध्ये. इन्व्हेस्टमेंट बरोबर आहे, सुंदर आहे, फक्त टायमिंग थोडस मला असं वाटतं थोडं उडी लवकर झाली. पण असू दे, शिकणार आहेत ते. मला नाही वाटत लगेच बंद करावा. आणि आज सुरू केलंय, किती दिवस झाले सुरू करून? 6 महिने. मग थोडा पेशन्स ठेवा ना, हरकत नाहीये. पण हा एकटाच माणूस मानत असेल तर मग अवघड आहे ना. बाकीच्यांनी पण मदत केली पाहिजे. पण हेच नाही होते, तो एकटाच. त्यामुळेच नव्हतंय. तो एक माणूस कुठे कुठे जाणार? फुल फ्लेश तर करू शकत नाही, कारण काहीतरी मंथली इन्कम पाहिजे ना. म्हणजे हात सोडून जाऊ शकत नाही. बरं गेलं तर तिथे मिळेल याची गॅरंटी नाही. त्यामुळे त्यांचं ते धड इकडे ना तिकडे असं होत आहे. पण आय एम शुअर की असू दे, आता केलंय तर राहू दे. काही म्हणजे तेवढं इन्कम तर नक्की होईल त्यांचं. थोडंसं आता ओढाताण होणार आहे फायनान्शियली त्याला काही, पण लगेच बंद नाही करायचं. म्हणजे ही चूक नाही करायची. आता जी उडी मारली ना, मग काय होईल ते जाईल, ते होईल. अजून कोण इन्व्हेस्टर मिळतोय बघा, कोण सिन्सिअर काम करणारं मिळतंय बघा त्या स्टुडिओ मध्ये. मिळेल ना, का नाही मिळणार? नक्कीच नक्कीच. म्हणजे आपण आपलं दुःख वाटायचंय तसं आपलं जे फायनान्शियल प्रॉब्लेम आहे तो वाटला तर प्रेशर कमी होईल, छान काम करू शकेल माणूस. आता या सगळ्यावरून मला एक प्रश्न विचारावा असं वाटतं तुम्हाला, आमच्या युट्यूब चॅनल बद्दल तुम्हाला काय वाटतं? वेळ लागेल थोडासा. चांगली माणसं, यातनं फायनान्शियली किती फायदा होईल आय डोंट नो. इतकं नाही मी सांगू शकत, पण ओळखींचा जबरदस्त फायदा होईल. त्यातनं तुमचा जो ओरिजिनल बिझनेस आहे
त्याला नक्कीच फायदा झाल्याशिवाय राहणार नाही. अच्छा. आणि हे असं आहे, एखाद्या झाडासारखं आहे, पाणी घालत राहायचं, ते कधी मोठं होणार आपण नाही सांगू शकत. तसं हे आहे, हे पाणी घाला तुम्ही, ते होणार मोठं. का नाही होणार? बर, त्याची काळजी घ्यायला लागते अर्थात. असं नाही, त्याला खत पाणी घालायला लागतं, मग होणार. अच्छा, तुम्ही खूप छान. म्हणजे आता यातल्या काही लोकांना तर मी पर्सनली ओळखतो, त्यामुळे तुम्ही अगदी मला तरी वाटतं 100% तुम्ही बरोबरच हे केलेलं आहे. सो आता आपण पुढच्या भागाकडे आता वळूयात. तर आता हे जे दिव्य दृष्टी म्हणा की आपण तुमची जी ही स्किल आहे, तर ही कोणी शिकू शकतं? नाही, हे गॉड गिफ्टेड आहे. मी कुठे शिकलेली नाहीये. ते वडिलांच्या लक्षात आलं, त्यांनी ते वाढवलं, त्यांनी ते जोपासलं. आता मी ते जोपासते. आता मला त्याचं महत्वही कळलंय, त्यामुळे ते जोपासते. म्हणजे मी कुठे शिकलेच नाही, त्यामुळे शिकवण्याचा प्रश्न. पण म्हणजे असं कोणी नाही. हे अवघड आहे आणि मलाच अजून कळलेलं नाहीये. हे येतं असं मला. स्वामी कृपा आहे, गुरु कृपा आहे, वडिलांची पुण्य आहे, आईची पुण्य आहे, असंच म्हणू शकतो आपण. गेल्या जन्मी ते आई माझे असतील पुण्य कर्म, मे बी, माहित नाही. त्याच्याशिवाय नाही होणार आहे. त्याच्याशिवाय नाही होणार. आपण आता आपल्या शेवटाकडे आलेलो आहोत पॉडकास्टच्या. तर आता कोणाला जर तुमच्यापर्यंत संपर्क साधायचा असेल तर ते कसं करू शकतात? आता मी एक तर इंस्टाग्रामवर ऍड टाकायला लागली, 1 वर्ष झालं. त्यामुळे ते तर जातच आहे लोकांपर्यंत. आणि मग इथे फोन नंबर आहे माझा, त्याच्यावरती फोन केला की मग माझी प्रोसेस अशी आहे की तुम्ही आधी अपॉइंटमेंट घ्यायची. अपॉइंटमेंट ही तुमच्या आणि माझ्या वेळेनुसार ऑनलाईनच आहे, आता ऑफलाईन नाहीच आहे. त्यामुळे तुमच्या आणि माझ्या वेळेनुसार आपण ठरवायची असते वेळ. आणि मग त्याच्यानंतर तुम्ही फोटो, नाव, जन्मतारीख असं लागतं मला, ते पाठवायचं. मग मी माहिती विचारते जी काही बेसिक आहे ती. आणि मग त्याच्यानंतर जे काय असेल त्यावेळेला आपल्याला उत्तरं मिळतात. भारताबाहेर बरेच प्लॅन्ट आहेत माझे. ऑस्ट्रेलिया, दुबई, न्यूझीलंड, डल्लास, लंडन, भरपूर. हो, पूर्वी मी ते ऑनलाईन करायचे कोरोनाच्या अगोदर. तेव्हा असं पुण्यातले, मुंबईतले सगळे पर्सनली यायचे. फक्त हे आउट ऑफ इंडिया होते, ह्या लोकांचं मी असं करायचे ऑनलाईन. किंवा ऑनलाईन म्हणण्यापेक्षा ते मला भेटायला यायचे जेव्हा पुण्यात आले. त्यामुळे तसं मी त्यांना बघितलेलं असायचं. माझा अजूनही असं आहे की एकदा मी पाहिलं, पण तुम्ही कुठेही जा आणि आईही विचारा, मी सांगू शकतो. मग आई तुम्हाला यायची गरज नाही पडत. असं आहे. फक्त मला त्याचं पूर्ण सगळं माहिती पाहिजे. आणि तुम्ही कनेक्टेड पाहिजे. तुम्ही आज याल, पुन्हा 10 वर्षांनी याल तर नाही आठवणार. आणि विश्वास पाहिजे. विश्वास खूप महत्वाचा आहे, खूपच महत्वाचं. आणि अजूनही आहे की खूप लोकांची पत्रिका नसते, जन्मवेळ नसते, जन्मतारीख माहिती नसते. कोणी दत्तक मुलं असतात, त्यांचं माहिती नसतं, खरं तर माहिती नसतं. आणि मग अशा लोकांचं काय भविष्य नाहीये का? असं नाहीये, असं काही नसतं कोणा. आणि सर्वांना आवडतं ना भविष्य जाणून घ्यायला. आणि क्युरिओसिटी आहे ती. करेक्ट. असलीच पाहिजे, ते जिवंतपणाचं लक्षण आहे. त्यामुळे मग अशा लोकांना तर खूप फायदा होतो याचा. किंवा जन्मवेळ चुकीची आहे, माहिती नाही, किंवा आता ऍडमिशन मिळावी म्हणून पूर्वी असं सगळेजण 1 जून वगैरे लावायचे, मग पण ते ओरिजिनल नाहीये. मग मला आणि फक्त माणूस लागतो समोर. मला जन्मतारीख लागते, पण ती ऍक्युरेटच पाहिजे असं नाहीये, वयाचा अंदाज यावा म्हणून आहे. बाकी मला त्याच्या मागे काहीच नाही. फक्त आता लेटेस्ट फोटो लागतो मला ऑनलाईन असल्यामुळे. जुना तुम्ही दिलात तर नाही चालणार, कारण ते पण अनुभव झाले माझे येऊन.
मग ते प्रेडिक्शन मध्ये प्रॉब्लेम येतो मला. हा म्हणून मग मी ते असं केलं की आता लेटेस्टच पाहिजे कंपल्सरी. आणि आता आहे इतकं इझी आहे, सेल्फी पाठवला आणि व्हिडिओ कॉल वरती तर असतात समोरच असतात, त्यामुळे तोही प्रश्न नाही. तर सुचिताजी, थँक्यू सो मच. तुम्ही आमच्या प्लॅटफॉर्मवर आलात, स्वीट टॉक्स या पॉडकास्टवर तुम्ही वेळात वेळ काढून आलात त्याबद्दल. मला असं वाटतं की तुम्हाला कसं वाटलंय? मला खूप छान वाटलं आणि मला खूप दिवसांपासून असं काहीतरी इंटरव्ह्यू द्यायचाच होता. आणि आपली ओळख झाली आणि तुम्ही मला संधी दिली त्याबद्दल तुमचे धन्यवाद. तुम्ही जसं म्हणतास आपण फक्त मीडियम असतो, शेवटी करणारा आहे ते, पण तरी सुद्धा आहेत ना आता तुम्ही संधी दिलीत म्हणून. आणि आपल्या ऑडियन्सला सुद्धा याच्यातून काही ना काहीतरी नक्कीच मला आवडेल, म्हणजे ते अप्रोच झाले तर. आणि माझ्याकडनं मी 100% देत असते, त्याच्याहून जास्त म्हणजे 200% म्हणलात तरी चालेल. माझा प्रयत्न तोच असतो. आणि सुचिताजींच्या जे इंस्टाग्रामच्या लिंक्स आहेत, त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर किंवा कोणाला तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता हे मी खाली डिस्क्रिप्शनमध्ये देईन. सो तुम्ही प्लीज त्यांना कॉन्टॅक्ट करा. माझा रेफरन्स दिला तरी चालेल, आपल्या स्वीट टॉक्स किंवा कॉस्मोस्टार मीडियाचा रेफरन्स दिला तरी चालेल, किंवा तुमचे जे प्रश्न असतील ते कमेंट्समध्ये तुम्ही सांगा. आम्ही तुमचा कॉन्टॅक्ट किंवा तुमचे प्रश्न सुचिताजींपर्यंत पोहोचवू. सो थँक्यू सो मच सुचिताजी परत एकदा. आणि आमचा एक रिच्युअल आहे की आम्ही आता हा सगळा यूथ पॉडकास्ट असल्यामुळे आम्ही एक फिस्ट बम्पने एंड करतो, तर आपण फिस्ट बम्पने एंड करूया. थँक्यू.